मागच्या 5 वर्षापेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या। अनेक ठिकाणी त्या निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील हाच प्रश्न वारंवार विचारला जायचा आणि ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग होतं। मात्र आज कोर्टानं निवडणुका घेण्याचे राज्याला निर्देश दिलेले आहेत आणि याच अनुषंगाने बोलण्यासाठी याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त पालोदकर आहेत। पालोदकर सर, खरं तुमचं खरं अभिनंदन। मागच्या अनेक वर्षांपासून आपण भेटतोय आणि याच अनुषंगाने चर्चा करतोय। आता कोर्टाच्या निर्देशानंतर निवडणुका होणार आहे। मी तुमचं अभिनंदन करतो, कारण 4 वर्षापासून सातत्याने सगळ्यांनीच हे प्रकरण उचलून धरलेलं होतं। हा खरं तर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश म्हणजे हे एक लोकशाहीच्या दृष्टीने एक फार मोठं पुढचं पाऊल आहे, कारण असं अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात तर कधीच उपस्थित झालेली नव्हती। महाराष्ट्र हा अत्यंत पुरोगामी राज्य आहे। निवडणुका आपल्याकडे पुरांचा काळ सोडला, ज्यावेळेस पूर आला होता त्याच्या व्यतिरिक्त कधीही एकही दिवस निवडणुका अशा पुढे गेल्याचं महाराष्ट्रामध्ये ऐकिवात नाही, इतिहास नाही आहे। मात्र या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 5 वर्षांपेक्षा अधिक काळ प्रशासक राज होतं। 5 वर्षांपेक्षा अधिक काळ लोकप्रतिनिधी यांचं नियुक्त सरकार किंवा जे स्थानिक सरकार असतं, जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचं राज्य नव्हतं। हे 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीच्या अत्यंत विपरीत होतं। त्यामुळे आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश किंवा आदेश किंवा अंतरिम आदेश जो आहे तो हा लोकशाहीचा फार मोठा विजय आहे। संविधानाचं ते रक्षण करण्याच्या दृष्टीने फार मोठं पाऊल आहे। सर्वोच्च न्यायालयाने सर्वांना आज विचारणा केली की निवडणुका घेण्यास कोणाचा प्रत्यवाह आहे का। ओबीसी आरक्षणाच्या कमी झालेल्या जागा या व्यतिरिक्त सर्वांनी सांगितलं की निवडणुका घेण्यास सर्व पक्षांची सहमती आहे, फक्त त्या कशा पद्धतीने घ्याव्या, म्हणजे कमी जागा, जास्त जागा, जुने प्रभाग, नवी प्रभाग किंवा राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना करायची का स्टेट इलेक्शन कमिशन राज्य निवडणूक आयोगाने करायची, याबद्दलच फक्त आमच्या याचिका आहेत। निवडणुका न घेण्याविषयी आमच्या याचिका नाहीत, त्याच्यात कोणाचाही अडथळा नाही। सर्वोच्च न्यायालयाने त्यावर खूप मोठं समाधान व्यक्त केलं की निवडणुकांसाठी सर्व पक्ष समजूतदारीने त्यांनी भूमिका घेतली, कोणी विरोध केला नाही। त्यांनी सगळ्यांचं अभिनंदनही केलं आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की त्वरित निवडणुका। पण यात एक आहेत, आमचे कुठलेही मुद्दे आज आम्ही सोडून दिलेले नाही आहेत। याचिकेच्या अधीन राहून या निवडणुका घ्यायच्या आहेत। जे मुद्दे आहेत, राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार, जागा ज्या कमी जास्त झाल्या त्या, या सर्वांविषयी सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी होणार आहे। या निवडणुका ज्या आहेत त्या ओबीसी आरक्षणासहच होणार आहेत, ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी सगळा लढा होता। ओबीसी आरक्षणासहच नव्हे तर ओबीसींच्या ज्या आरक्षणात जागा कमी झाल्या होत्या बंटी आयोगाच्या अहवालानंतर, त्यांच्या कमी झालेल्या जागा पूर्वस्थितीत येऊन त्यांच्यासह या निवडणुका होणार आहेत। त्या बांटी आयोगाला देखील, बांटी आयोगाच्या वतीने देखील किंवा तो आयोगाच्या अनुषंगाने देखील सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये एक हस्तक्षेप याचिका दाखल झाली होती आणि त्यावरती देखील आज काही चर्चा झाली का? काही ओबीसी आरक्षण जे आहे तर ते पूर्वस्थितीत द्यावं। बांटिया कमिशनच्या आयोगाने आमच्या जागा कमी झालेल्या आहेत, त्यांनी प्रोसिजर फॉलो केलेली नाही असा त्यांचा याचिकेचा आक्षेप होता। तर तो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही या याचिका आता सुनावणीच घेऊ, तोपर्यंत निवडणुका घेऊन टाका पूर्वीच्या पद्धतीने, 2022च्या पूर्वी ज्या जागा होत्या त्याच्या आधारे। निश्चितच कोर्टानं असंही सांगितलेलं आहे की 4 महिन्यांमध्ये निवडणुका पूर्ण करा आणि 4 आठवड्यात नोटिफिकेशन जारी करा। 4 आठवड्यात आता त्यांना नोटिफिकेशन जारी करावं लागेल। आता याचा अर्थ असा आहे की बऱ्याच केसेसमध्ये प्रभाग रचना करायची आहे, तर त्यांनी ती प्रभाग रचनेचं नोटिफिकेशन तरी जारी करणं त्यांना आता आवश्यक आहे। ज्या केसेसमध्ये प्रभाग रचना त्यांच्या दृष्टीने झालेली आहे तिथे मतदार यादीच आरक्षणाचं नोटिफिकेशन करावं लागेल। ज्या केसेसमध्ये आरक्षणाचं नोटिफिकेशन, प्रभाग रचना आरक्षण झालेलं आहे तिथे मतदार यादीचं त्यांना नोटिफिकेशन करावं लागेल। जिथे या तिन्ही गोष्टी कंप्लीट झालेल्या आहेत तिथे त्यांना डायरेक्ट नोटिफिकेशन करावं लागेल। पण राज्य सरकारच्या नवीन कायद्याप्रमाणे करायचं तर सगळंच नवीन करावं लागेल। सगळंच नवीन करावं लागणार आहे असं तुम्ही म्हणत आहात। पण ह्या ज्या निवडणुकाची प्रोसेस आहे, 4 महिन्याचा जरी कालावधी असला, सप्टेंबरच्या आत निवडणुका होती। पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे पालोदकर सर, पावसाळा हा यातला सगळ्यात मोठा धोका आहे निवडणुकीसाठी, कारण पावसाळ्यामध्ये निवडणुका होत नाहीत यापूर्वीपासूनचा असा प्रघात होता। निवडणूक म्हणजे केवळ प्रत्यक्ष मतदान असं नाही आहे, प्रभाग रचना आहे, आरक्षण आहे, मतदार यादी आहे। या प्रोसेसला 3 ते 4 महिन्याचा प्रत्येक लोकल बॉडीमध्ये वेळ लागतो। पावसाळा याच्यासाठी कुठलाही अडथळा नाही आहे। ॲक्च्युअल पोलिंग डेट जी आहे, जिथे जिथे पाऊस आहे ती 4 महिने किंवा त्याच्या आसपास येऊ शकते, पण ही आधीची जी प्रक्रिया आहे ही पूर्ण करायला तर कुठलाच प्रत्यवाह नाही। त्यामुळे पावसाळ्याचा याला कुठलाही अडथळा येईल असं मला वाटत नाही। टप्प्याटप्प्याने होण्याचा एक मार्ग आहे असं म्हणायचं मला 100% असं वाटतं की या टप्प्याटप्प्यानेच होतील, कारण एवढी मशिनरीज यांच्याकडे आहे का नाही मी साशंक आहे। एक शेवटचा प्रश्न विचारतो पालोदकर सर, टप्प्याटप्प्याने निवडणुका जरी होणार असेल तर प्रभाग रचनेचा एक मुद्दा होता, तो त्याचं काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने त्यावर कुठलंच भाष्य केलेलं नाही। आम्ही तो मुद्दा उपस्थित केला कारण याचिकेतला तो महत्त्वाचा भाग आहे की कमी जागा, जास्त जागा का जुनी प्रभाग रचना, नवीन प्रभाग रचना। सर्वोच्च न्यायालय म्हणलं की या सगळ्या ज्या बाबी आहेत या आपण अंतिम युक्तिवादाला घेऊ
तोपर्यंत याचिकेच्या अधीन राहून निवडणुका होऊ देत. त्यामुळे आता हे राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत आहे की त्यांना पटकन निवडणुका कशा घेता येतील. त्यांनी जर म्हटलं की राज्य निवडणूक आयोग ठरवेल असं म्हणायचं, कारण त्यांना जर वाटलं की आता 4 आठवड्यात नोटिफाय करायचं तर आम्हाला पूर्वीची प्रभाग रचना वापरायची तर ते वापरू शकतात. हे सगळे अधिकार राज्य निवडणूक आयोगाच्या आता सगळं ही सगळी प्रोसेस आज सुरू झाली असं म्हणायचं. ही प्रोसेस सुरू झाली. आज जो मोठा अडथळा होता स्टेटस्को तो उठला आणि प्रोसेस सुरू झाली. आता एक पाऊल आपण पुढे गेलोय. प्रोसेस सुरू झाली आणि ते तुमच्या चेहऱ्यावरच्या हास्यावरनं दिसत आहे, कारण मागच्या काही दिवसांपासून तुम्ही नेहमीच कोर्टामध्ये ही सगळी बाजू मांडत होता. हे देवदत्त पालोदकर होते. मागच्या अनेक वर्षांपासून सुप्रीम कोर्टामध्ये या अनुषंगानं पालोदकर सर जे आहेत ते बाजू मांडत होते आणि आज कोर्टाच्या निर्णयानंतर अखेर 4 महिन्यांच्या आत निवडणुका ज्या आहेत महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या होणार आहेत आणि हा राज्यासाठी आणि निवडणुकांसाठी खूप मोठा दिलासा आहे असाच आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.